आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। बातमी आहे अबू आझमी यांच्या एका वादग्रस्त भूमिकेची। सातत्याने विविध विधानांमधनं वाद निर्माण करणारे किंवा वादाच्या भोवती असलेले अबू आझमी त्यांच्या आत्ताच्या एका भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। वंदे मातरम हे गीत अनिवार्य करणं योग्य नसून मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला हवं असं आझमी म्हणतात आणि त्यांच्या याच वक्तव्यावरनं किंवा भूमिकेवरनं मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं राज्य सरकारने एक अध्यादेश काढलाय। यानुसार शाळा, महाविद्यालय, गृहसंकुल आणि मैदानांवरती संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं जावं असे हा आदेश आहेत। याचा व्हिडिओ काढावा, छायाचित्रक प्रसिद्ध करावीत आणि दिलेल्या लिंकवरती पाठवावी अशी विनंती सुद्धा राज्य सरकारने जीआर मध्ये केलेली आहे। नफरत फैलाना और इस तरह के मुद्दे लाना, वंदे मातरम के मुद्दे लाना, मुस्लिम लड़कियों से शादी करो हम पैसे देंगे, म्हणजे यानी ऐसी इश्यूज लाना जिसमें कहीं न कहीं से मुसलमानों को परेशान किया जाए, उनको दुखी किया जाए। कुछ मत करो, डेवलपमेंट मत करो, काम मत करो, खाली मुस्लिम हिंदू करते रहो, जीत के आ जाओ। तो जैसे शेर के मुंह में खून लग जाता है ना, तो हमेशा खून ही ढूंढता है। यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। अबू आझमीच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहे त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा, नेत्याने सांगा की आमच्याबरोबर तुम्ही पण वंदे मातरम 7 नोव्हेंबरला करा। वंदे मातरम आझादीचा गीत होता, वंदे मातरम एक मंत्र होता